बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदाय बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। आज आपण इथे जे जमलो स्थानिक लवकर प्रियदर्शनी सम्राट बौद्धविहार मित्रमंडळ आज हा आपला जो उपक्रम आहे या उपक्रमाचा उद्देश आमचा आहे की बुद्धविहार संवर्धन करू। याच्यामध्ये आम्ही काय करतोय की प्रत्येक विहारामध्ये जे स्थानिक प्रत्येक घरामध्ये पहिला आणि तिसरा रविवार फक्त एक तास स्थानिकांची मदत मागतो आणि तिथे जाऊन आम्ही बुद्धविहार जे काय असेल स्वच्छता अभियान राबवतो आणि तिथल्या स्थानिकांना बुद्धविहाराकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे। त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो। आणि आता मी भारतीय बौद्धाचार्य रवींद्र बाबू यांना विनंती करतो की त्यांनी या काळामध्ये पुढचं रूपरेषा सांगावी आणि त्याचबरोबर त्यांनी आता येथे वंदनापर्यंत त्रिशर्पणशील आपल्याला ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व परिसरातील उपासक उपासिकांना सविनय जय भीम। आता आपल्याला आयुष्यमान बौद्धाचार्य किरण जाधव गुरुजी यांनी काही सूचना दिल्या आहेत आणि आमच्या संकल्पनेबद्दल थोडीशी माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आता पुढील कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत। तर या परिसरातील आयुष्यमान सोमाजी खैरनार तालुका संस्कार सचिव यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आदर्शांचे पूजन करावे। त्याचबरोबर आयुष्यमान वाल्मिक जाधव गुरुजी प्रियदर्शी सम्राट अशोक बुद्धशील बुद्धविहार यांचे अध्यक्ष यांना सुद्धा नम्र विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आदर्शांचं पूजन करायचं आहे। फोटो पण काढा। त्यानंतर आयुष्यमान केदार गुरुजी यांना नम्र विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करायचा आहे। त्यानंतर आयुष्यमान समाधान जाधव यांनी सुद्धा येऊन दीप प्रज्वलित करायचा आहे। सुनील निकम, छोटू निकम, आयुष्यमान छोटू निकम यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन
अगरबत्ती धूप प्रज्वलित करायचं आहे. त्या ठिकाणी उपस्थित असले जयचंद नलावडे यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पुष्प अर्पण करायचं आहे. हिरण जाधव गुरुजी यांनी सुद्धा या ठिकाणी पुष्प अर्पण करायचं आहे. फक्त पेटवायसाठी असते. सर्वांनी गुडघ्यावर बसायचं आणि पंचांग प्रणाम करायचं आहे. धम्मं नमामि संघं नमामि. सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आपण सर्वांनी हात जोडायचे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मूषावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमद्यपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. चल
वर्णगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं कुयेन मे ते निलभामि मोक्षम् ओपं निलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपरितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतम् भूगधर्मच्च संग सुगततनुभवा धातु गब्दे लंकाय जम्बुदीपे तीदसपुरवरे नागलोके सभ्य बुद्धास बिम्बे सकल रस दिशे केश लोमादि धातु वंदे सभ्येऽपि बुद्धं दश बलं तनूजं बोधि चेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बतानेषु पतिता शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा सकल बीजं विदुरयानं देव रूपं सुजीवं निमल चक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुकायं अवय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेमं विरत राज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रवरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रथ स्वजन उद्धारा भगवंत आमचा करा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला अरी उडी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीन स्मृती जायता उजायला अगतिका मार्ग साधा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासम शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा. आताच या ठिकाणी आपण त्रिशरण पंचशील ग्रहण केला आहे. यानंतर आमच्या समूहाचे आयुष्यमान केदार गुरुजी या ठिकाणी आपल्याला 2 शब्द संबोधित करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. एक मिनिट. संपूर्ण विश्वाला दुःख मुक्तीचा व जनकल्याणाचा मार्ग देणारे शाक्यपुत्र शाक्यमुनी करुणासागर तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध भगवान कृष्णेचा नाश करणारे तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते स्त्रियांचे मुक्तीदाते समता बंधुता स्वतंत्र न्यायनीतीचे प्रणेते भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई या महामानवांना मी वंदन करतो. आज बुद्ध विहार संवर्धन कार्यशाळा हा दुसरा ही कार्यशाळा आपण या प्रियदर्शी सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये या ठिकाणी आपण केलेले आहे. इथले भारतीय बौद्ध महासभेचे तालुका काय नाव तालुका संस्कार विभाग नाव सोमा खैरनार गुरुजी आणि वाल्मिक जाधव गुरुजी या बुद्ध विहारात म्हणजे या शाखेचे अध्यक्ष आणि या ठिकाणी बागुल गुरुजी किरण जाधव गुरुजी समाधान जाधव त्यानंतर छोटू निक्कम आणि जयचंद नरवडे या सगळ्या बौद्धाचार्य आणि धम्म बांधवांनी या ठिकाणी हा
बुद्धविहार संवर्धनाच्या स्वच्छतेचं आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आज एक अशी अपेक्षा होती का मी ज्या ज्या ठिकाणी बुद्धविहारमध्ये जातो त्या त्या ठिकाणी स्थानिक धम्म बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांनी किमान या कार्यशाळेमध्ये त्रिसरम पंचशील घेण्यासाठी तरी उपस्थिती दाखवायला पाहिजे. परंतु आपण या गोष्टीकडे मला वाटतं गांभीर्यानं लक्ष देत नाही. पण स्थानिक जी कमिटी आहे, स्थानिक शाखा आहे, त्यांना अगोदर आपणही त्यांना सूचना दिल्या पाहिजे का आम्ही तुमच्या येथील स्थानिक बुद्धविहारला आम्ही भेट देण्यासाठी किंवा संवर्धनासाठी आम्ही येत आहोत. हा उद्देश आपला जरी 1 नंबर पासून याची सुरुवात झाली असेल तरी हा 1 नंबर पुरता मर्यादित उद्देश नाहीये. तर आपण संपूर्ण जे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 जी धम्मदीक्षा दिली होती त्या धम्मदीक्षेच्या यांनी जो धम्म बाबासाहेबांनी आपल्या ओटीत टाकलेला होता त्या धम्माचं पालन करणं, त्या धम्माला पुढे घेऊन जाणं, बाबासाहेबांच्या विचारधारेला पुढे घेऊन जाणं हे आपलं प्रमुख कर्तव्य असल्या कारणाने जे उल्हासनगर मधील आपण उल्हासनगर मधून सुरुवात केलेली आहे. पण ते प्रत्येक एरियामधील उल्हासनगर मध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या शाखा असतील नसतील, ज्या ज्या ठिकाणी आपले धम्म बांधव राहत आहेत, त्या त्या ठिकाणी बुद्धविहार आहेत आपले, तेथील स्थानिक लोकांनी या ठिकाणी जॉईन झालं पाहिजे आणि हा धम्माचा प्रचार प्रसार आणि हे बुद्ध विहार संवर्धन म्हणजे प्रत्येक विहाराची जी स्वच्छता आहे आज आपण बघतोय का प्रत्येक ठिकाणी आपल्या पूर्वजांनी जे बुद्ध विहार ची स्थापना केलेली आहे आणि त्यांच्या त्या काळामध्ये पैसा नसताना अनेक अडचणी येत असताना सुद्धा त्यांनी बुद्ध विहाराची स्थापना करून ठेवली. आता आपल्याला फक्त त्यांनी एवढं कार्य ठेवलं आहे का त्या ठिकाणी फक्त बुद्ध विहार स्वच्छ ठेवणं आणि प्रत्येक रविवारी आपल्या धम्म बांधवांना एकत्र बोलावून आणि आपण धम्मदीक्षा त्रिसरम पंचशील जे आहे ते आपण ग्रहण करून घेणं आणि जे आपले स्थानिक एरियातील लहान लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा याची सवय लागली पाहिजे. हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी येथील सर्व धम्म बांधवांना आणि या शाखेचे गुरुजी आहे त्यांना सुद्धा मी विनंती करेल का आपण आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आपण बुद्धविहार संवर्धन करतो त्या त्या ठिकाणची माहिती जी आहे ही आपण जमा करूया आणि जे या कार्यशाळेमध्ये सहभागी होणारे आमचे बौद्धाचार्य असतील, धम्म बांधव असतील, त्यांनी येण्यासाठी मी त्यांना विनंती करेन आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. त्रिवार वंदन करतो भगवान बुद्धांना, तसेच डॉक्टर महामानव समतेची स्थापना करणारे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सगळे महापुरुष आणि उपस्थित इथे माझे बौद्धाचार्य गुरुजी तसेच धम्म बांधव. हा जो कार्यक्रम आपण सुरुवात केलेली आहे यामध्ये स्वइच्छित आपण सहभागी व्हायचो याच्यामध्ये. तर याबद्दल जनजागृती कशी करावी किंवा का करावी इथे आल्यावर समजलं की बाबासाहेबांनी आपल्याला संविधान अधिकार दिले ते फक्त आपण आपल्या पुरतं मर्यादित ठेवतो आणि आपल्या जीवनामध्ये उपयोग करतोय. पण बाबासाहेबांनी त्याच्या पलीकडे जो बौद्ध धम्म दिलेला आहे तो जर आपल्या जीवनामध्ये आपण आचरणात आणला तर त्यापेक्षाही कितीतरी पटीने जे मनाला शांती लाभते किंवा जो गाडा आपल्याला पुढे न्यायचा आहे तो कशा प्रकारे नेता येईल याची सर्व परिचय आपल्याला भारतीय बौद्ध महासभेतर्फे तसेच आम्ही जी कार्यशाळा लाभवतोय त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. तर माझी आपली सर्वांना विनंती आहे, जे स्थानिक रहिवासी आहात, आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो ऍटलिस्ट त्या प्रकारे आपण आपले बौद्ध विहार किंवा आजूबाजूचा परिसर की जेणेकरून
आपण जो स्तंभ उभारतो, नुसतं उभारून किंवा एखादं बौद्ध विहार स्थापन करून त्याचा उपयोग तुम्हाला कधीच होणार नाही. तर त्यासाठी दर रविवारी, प्रत्येक रविवारी जसं आपल्याला जमेल त्या हिशोबाने वेळ काढून, जसं घर स्वच्छ ठेवतं, जसं बुद्ध विहार स्वच्छ ठेवून लहान लहान मुलांना इथे आणणं, परित्राण पाठ घेणं किंवा आपले जे काही धम्म कार्य आहेत, बौद्धाचार्यांचे बद्दल माहिती देणं, हे सगळे कार्यक्रम आपण राबवले पाहिजेत. आणि हे सातत्य जर आपण ठेवलं तर नक्कीच ती वेळ नक्कीच येईल की जसे केदारे गुरुजी बोलले की आपण ही सुरुवात फक्त उल्हासनगरमधून केलेली आहे, पण ती आपल्याला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबवायचे आहेत. तर मी अपेक्षा हेच ठेवतो की इथून पुढे आपण जे जे काही बौद्धविहार भेट देऊया त्यांना एक 2 दिवस 3 दिवस अगोदर आपण पूर्व माहिती देऊया. जसं केदारे गुरुजी बोलले की स्थानिक लोकांचा सहभाग याच्यामध्ये सर्वपरीने आवश्यक आहे आणि तो होत नसल्यामुळे कार्यक्रमाचे जे स्वरूप आहे ते लोकांपर्यंत जनजागृती करायची आहे. तर ही जनजागृती तर आपण आपल्या माध्यमातून करत आहोत. यासाठी कुठलाही काही पक्ष किंवा कोणी सामील नाही. याच्यामध्ये फक्त आपण बौद्ध धम्माचंच कार्य करतो आहोत आणि यामध्ये आपण सर्व भारतीय सामील होऊ शकता. याच्यामध्ये कुणालाही गतिरोध नाहीये. तर आपल्याला विनंती आहे की आपण या कार्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि बौद्ध धर्माचं कार्य पुढे न्या. मी माझे 2 शब्द इथे थांबतो. जय भीम, जय संविधान. नमो बुद्धाय. यानंतर गुरुजी अध्यक्षानंतर आदर्शांना वंदन करून या ठिकाणी मी एक आमचे काही उद्दिष्ट आहेत ते आपल्या समोर मांडत आहे. आमचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्या संपूर्ण उल्हासनगर नव्हे तर आजूबाजूच्या ठिकाणी सुद्धा जाऊन जे विहार आहे ते विहार फक्त काही कार्यक्रमाला उघडले जातात, अन्यथा उघडले जात नाही. तर त्या ठिकाणी जाऊन आम्हाला स्वच्छता अभियान राबवायचं आहे आणि विहार कशासाठी असं हे महत्व आम्हाला पटवून द्यायचं आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला एक अवश्य सांगू इच्छितो की आमचा हा जो विहार संवर्धन समूह आहे हा कुठल्याही पक्षाची, संघटना किंवा संस्थेची संमत नाही. कारण कदाचित असं लोकांचा न होऊ शकतो की कुठल्या पक्षाकडे असतील, संस्थेकडे असतील किंवा कुठल्या संघटनांकडे येत असतील. तर असं काही नाहीये. मी फक्त आपल्या जे खरोखरच आंबेडकरी चळवळीत आपले जीव होऊन देणारे जे आम्हाला काही सहकारी लाभ आहे तर त्यांच्या मार्फत आम्ही हा समूह चालत आहोत. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज आपल्याला या ठिकाणी घडवायचा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला तुमची सुद्धा साथ पाहिजे आणि मिळेल अशी अपेक्षा करतो. विहार हे आपलं एक धार्मिक स्थळ आहे. कारण आपण उल्हासनगरमध्ये राहतो आणि उल्हासनगरमध्ये आपला समाज बौद्ध समाज आणि दुसरा सिद्धी समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. तर मी जाणून सांगतो आहे कारण आज तुम्ही जर बघत असाल तर इतर समाजामध्ये गुरुजी आपले सिद्धी माधव यांचे जर दरबार बघितले तर ते लोक स्वतःहून त्या ठिकाणी येऊन स्वच्छता करतात. जसा वेळ मिळेल तसं वेळ ठिकाणी आपले योगदान देतात, आर्थिक दान देतात. ठीक आहे, आर्थिक दानाची सबल असते, पण आपल्याकडे श्रमदान जरी दिलं तरी आपल्या दान कार्याबद्दल एक जे श्रमदान आहे हे खूप महत्वाचं ठरेल. आणि हे श्रमदान आपण आपल्या ज्ञानासाठी दिलं तर खूप बरं होईल.
तर इथल्या स्थानिक तरुण मंडळी असतील, महिला वर्ग असतील, या ठिकाणी आम्ही आमच्या समूहामार्फत अशी विनंती करतो की किमान रविवारी आणि पौर्णिमेला विहारात येऊन स्वच्छता आणि विलीकरण बंदीचे विधान करायचे. विलीकरण बंदीचे विधान करताना लहान मुलांना जे संस्कार होतील त्या संस्कारांचा फार मोठा फायदा आपल्याला होईल. कारण बौद्ध समाज हा बाबासाहेबांनी आपल्याला 1956 साली दिलेला आहे आणि त्या बौद्ध समाज दंबल आपल्याला बाबासाहेबांनी टाकला आणि बौद्ध समाज आपल्याला खूप काही मिळवून देईल. त्याकरिता आम्ही स्थानिक रहिवाशांना आणि विहारातील समितीला मी विनंती करेन की त्यांनी हा कार्यक्रम सातत्य ठेवावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो. या ठिकाणी सांगतो जय भीम. या ठिकाणी विहाराचे अध्यक्ष आयुष्यमान वाल्मिक जाधव गुरुजी यांनी सुद्धा या ठिकाणी आपले मत प्रदर्शन करावे आणि आम्हाला काही मार्गदर्शन करावे. परिसरातील तरुण मंडळांना सुद्धा मार्गदर्शन करायची विनंती करतो. विश्ववंदनीय जगद्गुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध या 1250 वर्षानंतर हे आपल्या जम्मूद्वीपामध्ये आपल्या मायभूमीमध्ये मानवी मूल्याचं संवर्धन करून बौद्ध धर्माला प्रवचित करणारे तुम्हा सर्व मानवाचा आदर्श परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना आजच्या या मंगल प्रसंगी त्रिवार वंदन करून प्रथमतः बौद्ध संवर्धन समिती कार्यशाळाच्या अंतर्गत येथे स्वच्छता अभियानासाठी आपण आलेले आहात. अतिशय मला आनंद होते. आपण सर्व धम्म बांधव आहात, धम्म उपासक आहात, परंतु असामान्य असे आहात, आदर्श आहात, पूजनीय आहात, श्रेष्ठ आहात समाजासाठी. आणि तुम्ही ह्या विहारामध्ये आलात, तुमचं श्रमदान दिलं, पुण्यदान दिलं, विचाराचं दान दिलं, सगळ्याच गोष्टी इथे दान दिलेल्या आहेत. त्या दानातून या समाजासाठी त्याचं काही परिणती मिळेल, त्याचा परिणाम होईल म्हणून मला अतिशय आनंद झाला. आणि मी सुद्धा संस्थेचा एक जबाबदारी व्यक्ती म्हणून अध्यक्ष जरी पद असलं परंतु एक जबाबदारी घेऊन जायची पुढे. जसं एखादी मुलगा हुशार असं पुढे बसू, मी करून दाखवतो, तसं अध्यक्ष एक पद असं ते पुढे करून दाखवायचंय आणि सगळ्यांना घेऊन चालायचंय प्रथमतः. आणि आज तुमच्याकडे बघितल्यानंतर जे बांधव आहात अतिशय आनंद झाला. गुरुजीने तसं स्पष्ट केलं का आम्ही लोकांमध्ये गैरसमज होतो, कुठल्या पक्षाचे आहात, कुठल्या संस्थेचे आहात, आणि आपण काय केलंय, भिंती उभा करून घेतल्यात कुठल्या पक्षाबद्दल, कुठल्या कार्यक्रमाबद्दल, कुठल्या संस्थेबद्दल, आणि भिंती उभं करून, बंधनं उभं करून आपण काय केलं, दुःखच मनामध्ये करत. तुम्हाला बघितलं जर मी असा ठरवलं तो ग्रुप आहे तो दुःख निर्माण होऊन जाईल. आपण कसं तुम्ही श्रेष्ठ आहात, आदर्श, प्रत्येकाचं आहे समाजासाठी काहीतरी दान द्यायचं आणि त्या दानाच्या माध्यमातून प्रथमतः तुमचं संपूर्ण ग्रुपचं मी अभिवादन करेल, समर्पण व्यक्त करेल. कधी गरज पडली तर मी तुमच्या सोबत आहे सगळ्याच गोष्टीमध्ये, तन मन धनाने. कधी मला आवाज द्या, मी तुमच्या सोबत येईल. कारण माझ्या कुठली बी गोष्ट सुरुवात करणं महत्वाचं आहे. मोठमोठे पॅरेग्राफ करतात, मोठमोठे बिलकुल लोक तयार करतात, काम करत नाही, याला काही अर्थ नाही. मला बोलता येतं म्हणून मी काही धम्मदर होऊ शकत नाही. केल्याने कुठली बी गोष्ट होती. आणि सगळे आपण बौद्धाचार्य आहात आणि बौद्धाचार्य बाबासाहेबची संस्था आहे. त्या संस्थेला जिवंत ठेवणं सुद्धा आपलं कर्तव्य. जर आपल्या मुलाने विचारलं बाबासाहेबचं कार्य काय, तर आपण असं सांगितलं ही संस्था बाबासाहेबांनी निर्माण, ती संस्था निर्माण केली, हे कार्य केलं, आणि नंतर ते कार्य इथपर्यंत झाल्यानंतर काल बाहेर झालं. हा असं जर आपण उत्तर आपल्या मुलाला दिलं तर आपण काय कमवलं, बरोबर की नाही. बाबासाहेबांच्या संस्थेला जिवंत ठेवणं ते आपलं कर्तव्यच आहे. आपण त्याच्यामध्ये सहकार करू आणि तुमच्या परीने सगळं तुम्ही तन्मन धाने काम करत असाल, पोट भरत असाल, सर्व्हिसवाले असतील नसतील सगळे, आणि वेळ काढून हा कार्यक्रम राबवतो, हे अतिशय चांगला गोष्ट आहे. आणि समाजातील प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे जसं एक सजेशन फक्त देईल, जसं गुरुजीने सांगितलं, बरं कुठल्याही विहारामध्ये जाताना 2 दिवस अगोदर तुमच्यातला टीम बनवून घ्या. सगळ्यांनाच वेळ भेटत नसेल तर 2 लोक तिथे जाऊन 2 दिवस अगोदर कार्यकर्त्यांशी भेटून 4-5 लोकांना सांगितलं, कदाचित मग ते 4-5 लोक जरी आले आपल्या बरोबर, त्यांना घेऊन आपण 4-5 असं
ते विहार स्वच्छ होईल आणि हळूहळू येणाऱ्या काळामध्ये वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. तसं आम्ही करतो. राहिली गोष्ट असे, आता तुमच्या बोलण्याने मला कळतं का तुम्ही काहीतरी करून दाखवण्याच्या उद्देशाने संघटन आहे, बरोबर की नाही? तर एवढंच माझं मत असं आहे का बाबासाहेबांचा जो विचार आहे, बाबासाहेब काय म्हणाले, मला निष्ठावान आणि प्रामाणिक लोक द्या, ज्ञानाची मी भरीव काढू. म्हणजे ज्ञान भरपूर आहे बाबासाहेबच्या पुस्तकामध्ये. बाबासाहेबांनी जी काही फिलॉसॉफी आपल्याकडे निर्माण केलेली आहे, पालीतून असेल, इंग्लिशमध्ये ग्रंथात असेल, त्यांच्याकडे ज्ञान भरपूर आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करणारे लोक आपल्याकडे पाहिजे. तर एवढंच तुम्हाला एक रिक्वेस्ट सजेशन असंच करेल का बाबासाहेबांचा लिहिण्याचा जो दृष्टिकोन होता, जे देण्याचा दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन तुम्ही डोळस पद्धतीने करा, त्याच्यातूनच समाजाचे कार्यकाळ एवढंच होतं. इथं सांगता तुम्हाला शुभेच्छा देतो. यापुढे तुमच्या सोबत आहे असं ग्राह्य धरून कधीही मला आवाज द्या, मी आहे तुमच्या सोबत. एवढं बोलू इथं सांगतो. जय भीम. तुमच्या प्रति मंगल कामना करून इथं सांगतो. जय भीम. सरण्यात ते घेऊन मग नंतर हिरव्या सरण्यात ते घेऊया. नाथी में शरणागया बुद्धो में शरणागवरं एतेन सजवजेन हो तुम्हें जय मंगलम. नाथी में शरणागया धम्मो में शरणागवरं एतेन सजवजेन हो तुम्हें जय मंगलम. नाथी में शरणागया संघो में शरणागवरं एतेन सजवजेन हो तुम्हें जय मंगलम. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा शुद्धि